नमस्कार मंडळी. मी डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, पण मोकळेपणाने कुणीच बोलत नाही. एका स्त्रीला शारीरिकरित्या पूर्णपणे समाधानी होण्यासाठी नक्की किती वेळ लागतो? मी आज तुम्हाला यामागचं संपूर्ण विज्ञान सांगणार आहे. काय, कधी, कोणतं आणि स्त्रीला समाधानी होण्यासाठी नक्की किती वेळ लागतो? जर तुमचाही असा समज असेल की स्त्रियांना कितीही सुख दिलं तरी ते कमीच पडतं आणि त्या कधीच संतुष्ट होत नाहीत, किंवा आजकाल तुम्हाला काहीच समजत नाहीये किंवा तिची अजिबात इच्छाच का होत नाहीये, तर कदाचित तुम्ही कुठेतरी हे संकेत समजून घेऊ शकलेला नाही आहात. तर एका स्त्रीला नक्की किती वेळ लागतो, चला जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट्समध्ये हे नक्की सांगा की तुम्हाला माहिती आहे का की पुरुषांना समाधानी होण्यासाठी किती वेळ लागतो. मित्रांनो, एक मिनिटं थांबा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. स्टॅमिना कमी असणे, लवकर थकवा येणे किंवा परफॉर्मन्सची भीती वाटणे या समस्यांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत आहे का? अनेकदा आपण यावर मोकळेपणाने बोलू शकत नाही आणि चुकीच्या उपायांच्या मागे हजारो रुपये खर्च करतो. म्हणूनच मी डॉक्टर नमिता पाटील खास तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकल आणि रिझल्ट देणारा स्टॅमिना आणि हेल्थ मास्टरी कोर्स घेऊन आले आहे. या कोर्समध्ये मी अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक उपाय, योग्य डाएट आणि काही खास पद्धती सांगितल्या आहेत ज्या तुम्ही घरबसल्या फॉलो करू शकता. तुमची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे या संपूर्ण कोर्सची फी हजारो रुपये नाही, तर फक्त आणि फक्त 49 रुपये आहे. होय, एका चहा नाश्त्याच्या खर्चापेक्षाही कमी किमतीत तुम्ही तुमचे आरोग्य आणि आत्मविश्वास परत मिळवू शकता. विचार करत बसू नका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये मी या कोर्सची लिंक दिली आहे. आत्ताच त्या लिंकवर क्लिक करा, फक्त 49 रुपये पे करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. चला तर मग व्हिडिओकडे परत वळूया. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की स्त्रियांचे जे ऑर्गॅझम सायकल किंवा अराउझल आहे ते पुरुषांच्या तुलनेत थोडा संथ असतं. पुरुष खूप लवकर उत्तेजित होतात किंवा लवकर गरम होतात, पण स्त्रियांना उत्तेजित होण्यासाठी भावनिक आणि मानसिक स्थिरतेची अत्यंत गरज असते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की स्त्रीने ऑर्गॅझमच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचावे, तर त्यासाठी फोरप्ले असणं खूप आवश्यक आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की फोरप्ले म्हणजे फक्त स्पर्श करणे किंवा किस करणे. नाही, फोरप्ले म्हणजे असा प्रत्येक प्रकार जो तुम्हाला सेक्सची पूर्वकल्पना देतोय. मग त्या सकाळपासून मारलेल्या गप्पा असोत, नेहमीचा स्पर्श असो, डिजिटली एखादा फोटो पाठवणं असो, एखादा सेक्शुअल जोक असो किंवा जवळीक वाढवणाऱ्या गोष्टी असोत, मसाज असू शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला आज रात्रीच्या प्लॅनची हिंट देतात, तो सर्व फोरप्लेचाच एक भाग आहे. हा फोरप्ले जेवढा जास्त वेळ, जेवढा लांबलेला आणि जेवढा खरा असेल, तेवढंच एका स्त्रीला ऑर्गॅझमपर्यंत पोहोचणं सोपं जातं. दुसरा सर्वात मोठा गैरसमज जो पुरुषांमध्ये आहे तो म्हणजे स्त्रियांना इन आउट मोशन जास्त आवडतं आणि जितकं जास्त आत बाहेर कराल तितकं जास्त समाधान मिळेल. हा सुद्धा एक खूप मोठा गैरसमज आहे. जसं पुरुषांच्या लिंगामध्ये सर्वात जास्त नसा असतात, तसंच स्त्रियांच्या क्लिटॉरिसमध्ये म्हणजेच योनीच्या अगदी वरच्या बाजूला क्लिटॉरिस नावाचा एक छोटा अवयव असतो, ज्यामध्ये 8000 पेक्षा जास्त नर्व्ह एंडिंग्ज असतात. तिथे सर्वात जास्त संवेदना जाणवते, जी पेनिट्रेशनपेक्षा 15 पटीने जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही त्या भागाकडे दुर्लक्ष करत असाल किंवा तिथे कोणत्याही प्रकारचा फोरप्ले करत नसाल, तर निश्चितच तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम येण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो आणि कदाचित ते कधीच येणारही नाही. त्यामुळे हे समजून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तिसरी सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाधानासाठी इमोशनल बॉन्डिंग खूप आवश्यक आहे. जर तुम्ही जबरदस्ती करत असाल, तुम्ही तिची संमती घेतली नसाल, तुम्ही हे फक्त एका रुटीनप्रमाणे करत असाल, त्यात काहीही नवीन गोष्टी जोडत नसाल आणि जवळीक वाढवण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणावर आणि तिच्या मूडवर काम केलं नसेल, तर एका स्त्रीसाठी त्या समाधानापर्यंत पोहोचणं खूप कठीण होऊ शकतं. अनेकदा मनात चालू असलेले विचार आपल्या आनंदाला ब्लॉक करतात. जर तिचं डोकं दुसऱ्याच विचारात असेल आणि शरीर फक्त त्या क्रियेमध्ये असेल, तरीही तिला समाधान मिळणार नाही. म्हणूनच तिचं मन, डोकं आणि प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. त्यांना जिंकून घ्या. तेव्हाच तुम्ही तुमच्या पार्टनरला खरं समाधान देऊ शकाल. उत्तम संवाद साधा, कम्युनिकेट करा, संमती घ्या, एकमेकांशी बोला आणि समजून घ्या की नवीन तंत्र कसे वापरता येतील. योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओमधून खरंच तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं असेल तर चॅनलला जॉईन करून सपोर्ट करू शकता.
तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि तुमचे प्रश्न सांगू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत. अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माझ्याशी कनेक्टेड रहा.